दादाजी 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 रंगी रंगुन रजनी चिंब चिंब तन मनवनी मोहरंग आलावी वनवा रम्य रम्य घन घन गगने प्रेत गंध कण कण भरुनी लोग ज्वाला तड तड तडली खारा स्वर्ग सुख विणती है तलम तलम धागे प्रीत चेतवून सारे भस्म करी हे जगणे प्रीत ही अंतरी शुभ्र शुभ्र चांदणी संचित हे जन्माचे आत दिनी लोक हे रुधिर मागे चांद पितुर लागे रे पितुर लागे कुटिलता जटिलता कुटिलता ही भवतारे जाती अस्मान जाची तूफान जाची जिंददार तुझी जाती अस्मान जाची तूफान जाची जिंददार तुझी बाजी जिथं आमचं बाजी असेल ना तिथं कुणाला घाबरायची गरज नाही. हा अगं यो बाजी सह्याद्रीच्या खोऱ्यात वाढलेलं वाघरू आहे आमचं बाजी. अरे 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 माझं पटका अरे तोंडावर लाली आली लाली. अरे खातो बुजुर्गों के साथ ऐसा बर्ताव हमें बिल्कुल पसंद नहीं, पर क्या करें। तुम्हारा काम तो हो गया दादाजी, अब अगली बारी बाजी की। और सिर्फ बाजी नहीं, तुम्हारा बाल पेशवा भी। दादाजी असं काय झालं मला? सपन म्हणायचं की अजून काय? नाही दादाजी, कुठं आहे तुम्ही? कावेरी हाँ लाकडं घेऊन ये बाई, पाणी तापवते.
तुम्ही? आणि बाजी दादा कुठे? आणि हे काय झालंय? दादाजी, 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 काय झालं का कावेरी? दाद्या, अरे उठ की र. अरे तुझ्या हक्काला सोडून असा कसा गेलास र? दाद्या, दाद्या, अरे तुझ्या हक्काला सोडून कसा गेलास र? अरे उठ की र, उठ. दाद्या, अरे मी नाही तुला काय बोलणार र. पाया पडते र तुझ्या. अरे उठ की र बाबा, उठ. अरे माझ्या बाजीच्या लग्नात नाचणार होतास ना तू. मग आता का रे असा गप्प बसलाय? अरे उठ की र बाबा, उठ की दाद्या. अरे तू नसलास तर नाचायचं कुणी माझ्या बाजीच्या लग्नात? उठ की र दाद्या. दादाजींनी हे असं का केलं असं? काहीच कळायला मार्ग नाही. म्हणजे काय केलंय माझ्या दाद्यानं? आम्हाला असं वाटतं त्यांनी त्रासाला कंटाळून जीव दिला असावा. हाताची नस कापली असं. नाही नाही, माझा दादा असं बोलतात काम कधीच करणार नाही. व मग कसा गेला असेल त्यांचा जीव? आमचे शिपाई त्यांच्या मागावर होते हे खरं, पण त्यांच्यापैकी कोणीही त्यांना मारलेलं नाही याची खात्री देतो आम्ही. आम्हाला असं वाटतं की कधी ना कधी आपण सापडणार, केलेल्या गद्दारीचं फळ आपल्याला मिळणार हे सहन झालं नसावं त्यांना. मुळातच इतका साधा भोळा माणूस. नाही, माझा दादा गद्दारी कधीच करणार नाही. त्याने जे केलंय बराबरच केलेलं आहे. मग कुणी जीव घेतला असेल त्यांचा? कुणी कापली असेल त्यांच्या हाताची नस? हवं त्याचा खून कुणी केला ते हुडकायचं काम तुमचं आहे कोतवाल. हवं तुमच्या शिपायांना वळख नका काय तुम्ही? माझ्या दादाच्या खुनाला हुडकून काढा कोतवाल तुम्ही. हवं त्याचा जीव घेऊन त्याला इथं आणून ठेवलेला आहे. तेव्हा तुमची जिम्मेदारी आहे त्याच्या खुनाला धरायची बी. हे आम्ही शोधून काढूच. त्याचप्रमाणे बाजीला जेरबंद करणं ही देखील आमची जिम्मेदारीच आहे, हे लक्षात घ्या आई.
कोतवाल, माझ्या बाजीला चेअरमन करायचं सपनात बी आणू नका. अहो, त्यालाच वाचवण्यासाठी माझ्या दादानं स्वतःचा जीव दिला आणि ते असं वाया जाणार नाही. तुम्ही नाही ओळखून काढलं तरी माझा बाजी जरूर बदला घेईल त्याचा. आई, तुम्ही शांत व्हा. दादाजींच्या अंत्यसंस्काराची तयारी कर. आई असलं तरी कोतवालीचे शिपाई होते ते. आम्ही अग्नी देऊ त्यांना. नाही, माझ्या दादाला अग्नी माझा बाजी दिल. बाजी सोडून कुणाचा बी अधिकार नाही तो. बाजीला दादाजींबद्दल कळलं तर तो कदाचित इथे येईल. आणि आलाच सुटता कामा नये. अजून पहारा वाढवा. कोतवाल, तुम्ही किती बी पहारा वाढवा, किती बी शिपाई नेमा गस्तीला, पण बाजीला ज्यानं अंगा खांद्यावरून खेळवलंय त्या माझ्या दादाला आखरी निरोप द्यायला माझा बाजी येणारच. जसा आला तसा जाणार बी. माझ्या बाजीला जेरबंद करायचं सपनात बी आणू नका तुम्ही. तुम्हा समध्यासी पुरून उरल माझा बाजी. अरे दादाजीने नशीब काढलं बघ. एवढा मोठा फौजफाटा मोठमोठ्या सरदारांच्या मैतीला बी नसतोय बघ. अरे त्या बाजीला धरायसाठी कंबर कसली या कोतवालांनी. हा, आणि त्यातूनही एवढ्या कडक पाऱ्यातून बाजी आला तर नक्कीच वाचणार नाही बघतो. अरे हत्तीच्या पायाखाली जाता जाता वाचलाय. आता परत कशाला येतो तो मारायला इथं. नाही येणार परत. हो ना, कोतवालानं मुंगीला बी शिरायला जागा मिळणार नाही. एवढा कडक पहारा लावलाय. नानांनी लय सुनावलं असं ऐकलंय मी. अरे म्हणून ते एवढा कडक पारा लावलाय. डोळ्यात तेल घाला नाही तर अंजन, पण बाजी हातून निसटता कामा नये. तो नक्की येईल अग्नी द्यायला. एवढा पारा लावल्यावर तो येईन असं वाटत नाही. बाजी येतो, आम्ही जाणतो त्याला. तो येणारच. इथेच लपला असेल कुठेतरी.
चला आपापल्या जागेवर जा. पहारा लावा. निघा. हिरे, अजून सांगतो, काय आगावपणा करू नकस बाई. ठेवतो हार. शिलेदारासनी कळलं तूच खेळणीवाली आहेस म्हणून तर. नग नग, नीट विचार कर बाई. जे व्हायचं ते होऊ दे. आता यापुढे मला खोटं बोलायला नाही जमणार. हा चिंतामणी हार देऊन माफी मागितल्याशिवाय चैनच नाही पडणार मला. बघाव तिकडं कोतवालीच्या शिपाई. कसं येणार शिलेदार? येतील. असे 1000 पहारे लावले ना तरी शिलेदार येतील. दादाजींचं अंतिम दर्शन घ्यायला शिलेदार नक्की येणार. शिलेदारांचं फार प्रेम होतं रे दादाजींवर, आणि दादाजींचं शिलेदारांवर. छबुआमा, आमच्या लग्नात नाचायचंय असं सतत म्हणायचे दादाजी. एवढ्या साध्या बोळ्या माणसाला कुणी मारलं असेल ग? राक्षसानं. आपण इथेही आलात? जी, सुना है आखिरी वक्त में दर्शन लेने से पुण्य मिलता है, फिर चाहे वो दुश्मन ही क्यों ना हो. बाजी के साथ दादाजी से कई बार मुलाकात होती थी. बहुत ही भले आदमी थे. और फिर हमारा तो यहाँ कोई दुश्मन है नहीं. दादाजी के बारे में सुना तो बहुत बुरा लगा हमें. खुद को रोक ही नहीं पाए. बाजी आपल्याकडे चाकरीच होता. तुम्हीच तर त्याला लपायला मदत तर करत नाही आहात ना? कोतवाल जी, हमारी हवेली के दरवाजे आपके लिए हमेशा खुले हैं. अब जब चाहें आकर छानबीन कर सकते हैं. वैसे सच कहें तो हाँ, हम बाजी की मदद करने का एक मौका तो चाहते हैं. लेकिन वो है जो हमें मौका ही नहीं दे रहा. वैसे आप हमारी जगह होते तो आप भी उसकी मदद ही करते ना. आखिर बाजी आपके छोटे भाई जैसा था. हाँ, नहीं है. बाजी आम्हाला आमचा लहान बंधू समानच आहे, पण आता तो एक गुन्हेगार आहे. आता आम्ही त्याला अजिबात सोडू शकत नाही. आपकी ईमानदारी की कदर करते हैं हम. लेकिन कुछ भी कहो, छोटे भाई को शिकस्त देने के लिए कुछ ज्यादा इंतजाम किया है आपने. आपापल्या जागा घ्या आणि तयारीत राहा.
बाजी